नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या या महालक्ष्मी चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमे दिवशी असे काही विशेष उपाय तुम्हाला करणं खूप फायद्याचं ठरणार आहे. मित्रांनो, गुरुपौर्णिमा ही आपल्या गुरुसाठी समर्पित असते. आपण आपल्या गुरूंना या दिवशी वंदन करून त्यांचे आशीर्वाद प्राप्त करायचे असतात. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची असते. कारण असं मानलं जातं की गुरुपौर्णिमा हा गुरु आणि शिष्य यांमधला जो काही दिवस असतो तो असतो. त्यामुळे आपल्या गुरूंचे आशीर्वाद या दिवशी घेणं आणि आपल्या गुरूंना दानदक्षिणा देणं हे खूप महत्त्वाचं आणि यामुळे आपल्या पिढ्यांना सुख लाभत असतं. त्यामुळे मित्रांनो, आजच्या दिवशी तुम्ही नक्की आपल्या गुरुचे चरण स्पर्श करा. आपल्या श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मठामध्ये जावा. नक्की त्यांचे आशीर्वाद घेऊन या. जो कोणी आपला गुरु असेल किंवा आपण ज्यांना गुरु मानत असतो, या दिवशी अनेक जण आपले गुरुपदसुद्धा घेत असतात. मग ते संत साईबाबा मंदिरात असतील किंवा कोणीही आपले ज्या पद्धतीने आपण आपलं गुरु मानतो त्यांना आपण गुरुपद देखील घेऊ शकतो. त्यांची या दिवशी पूजा अर्चना आपल्याला या दिवशी करायची आहे. तर मित्रांनो, गुरुपौर्णिमा हा जसा गुरु शिष्य यांच्यातील नात्यांचा दिवस आहे, त्याचप्रमाणे गुरुपौर्णिमा हा काही विशेष आणि खास असा दिवस मानला गेलेला आहे. कारण या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांची जे कोणी एकत्रित पूजा करेल त्या दोघांवरती श्रीमंतीचा पाऊस पडणार आहे असं सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये. तर मित्रांनो, विशेष अशी जी गुरुपौर्णिमा आहे, या गुरुपौर्णिमेला असे खास असे योग तयार होत आहेत आणि या योगाचं आपल्याला सोनं करून घ्यायचं असतं. मित्रांनो, असे काही खास उपाय, एक वस्तू आहे ती तुम्हाला तुमच्या उंबरड्यावर जर तुम्ही या दिवशी संध्याकाळी जर जाळली तर तुमच्या घरामधलं दारिद्र्य हे कायमचं जळून जाणार आहे आणि तुमच्या घरामध्ये धनाचा वर्षा होऊन तुम्ही एका रात्रीत म्हटलं तरी धनवान श्रीमंत होणार आहात. तर मित्रांनो, अगदी साधे सोपे उपाय असतात जे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. फक्त योग्य दिवशी आणि योग्य पद्धत वापरून आपल्याला ते उपाय आपल्या घरामध्ये करायचं असतात आणि तेव्हाच कुठेतरी आपल्या घराची प्रगती होत असते. मित्रांनो, आपण कष्ट तर खूप करता, पण घरामध्ये पैसा पण येतो, पण आलेला पैसा घरामध्ये राहत नाही. पाण्यासारखा आपला पैसा निघून जात असतो. तर ह्याच गुरुपौर्णिमेला अशी काही सेवा आहे ती तुम्हाला मी सांगणार आहे आणि त्या सेवेमुळे अनेकांचा खूप फायदा झालेला आहे. अनेकांचे सोन्यासारखे दिवस आलेले आहेत. कष्टातून दुःखातून लोक या उपायाने वरती आलेले आहेत आणि त्यांचं जीवन अगदी सुखमय झालेलं आहे आणि ती लोकंसुद्धा दर पौर्णिमेला असा उपाय करत असतात. कारण मित्रांनो, जर तुमचं या उपायामुळे तुमची जर श्रीमंती आली असेल, तुमच्याकडे भरभराटी आली असेल, तर तुम्ही या उपायाला मध्ये सोडू शकत नाही. मग ती तुमची संपत्ती आणि भरभराटी जाण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे तुम्ही एकदा हा उपाय केला तर तुम्हाला दर गुरुपौर्णिमेला हा उपाय तुम्हाला करावा लागणं भाग आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्या घरामध्ये सततची दरिद्रता असते किंवा आपल्या घरामध्ये पैसा पुरत नाही. कोणाचं आजारपण चालू असतं, मुलं शिक्षणामध्ये कमकुवत असतात किंवा आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत राहतात, कटकटी होत राहतात. घरामध्ये पती-पत्नीमध्ये भांडण आहे, मुलं खूप चिडचिड करत आहेत, अभ्यासात बिलकुल लक्ष देत नाही आहेत. तर आपल्या घरामधलं जे वास्तुदोष आहे ते आपल्याला सरळ करायचं आहे आणि ते याच उपायाने सरळ होणार आहे. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, कोणत्याही प्रकारचा जरी दोष असेल तरी या उपायाने तो निघून जाणार आहे. कारण पौर्णिमा ही अत्यंत शुभ असते आणि पौर्णिमेला जे काही आपण उपाय करू ते अगदी आपल्याला दुगुणा त्याचा आपल्याला लाभ होणार असतो, एवढे ते प्रभावशाली आणि उपाय जे असतात ते महत्त्वाचे असतात. मित्रांनो, पौर्णिमेच्या दिवशी प्रथम म्हणजे तुम्हाला उंबऱ्याच्या बाहेर दक्षिण दिशेला एक दिवा लावायचा आहे. त्या दिव्यामध्ये तुम्हाला काळे तीळ या दिवशी टाकायचे आहेत. हा दिवा म्हणजे आपल्या पितरांसाठी समर्पित आहे. मित्रांनो, आपले जर पितृ खुश असतील ना, तर आपले कोणतेच घरामध्ये कार्य हे अडकणार नाही. त्यामुळे पौर्णिमेला पितरांची सेवा ही तर झालीच पाहिजे. अमावस्या आणि पौर्णिमेला या 2 गोष्टी तुमच्या लक्षात ठेवून ही पूजा तुम्हाला करायचीच आहे. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे दही भात या गुरुपौर्णिमे दिवशी तुम्हाला तुमच्या खिडकीमध्ये, घराच्या समोर तुम्हाला शिंपडायचा आहे. जर तुम्ही शहरामध्ये वगैरे राहता तर खिडकीमध्ये तरी का होईना तुम्हाला दही भात हा शिंपडायचाच आहे. तुम्हाला घरामध्ये या दिवशी देव्हाऱ्यासमोर एक नारळ तुम्हाला फोडायचा आहे मित्रांनो. नारळाचं जे पाणी आहे ना, ते अख्ख्या घरभर तुम्हाला पसरवायचं आहे. घरभर ते शिंपडायचं आहे. त्याने काय होतं की आपल्या घरातील निगेटिव्हिटी आहे ती निघून जात असते आणि कुठे ना कुठे आपल्या घरातला जो पैसा आहे पाण्यासारखा जात आहे, आपली कामं होत नाही आहेत, आपल्या घरावरती वाईट शक्तीने कब्जा केलेला आहे, आपल्या मागे कुठले दोष लागलेले आहेत,
त्या सारांचं निवारण यामुळे होणार आहे. तर मित्रांनो, आजच्या दिवशी पौर्णिमेला तुम्हाला घरामध्ये मंदिरासमोर एक नारळ नक्की फोडायचा आहे. त्यानंतर तिन्ही सांजेच्या वेळेला तुम्हाला उंबऱ्यावरती एक असा प्रभावशाली असा उपाय करायचा आहे. हा उपाय कोणीही करू शकतो, फक्त तो तिन्ही सांजेच्या वेळेतच तुम्हाला करायचा आहे. उपाय करताना बाहेरचं कोणी आलं तर हा उपाय तुम्हाला करायचा नाही. जेव्हा घरातलीच माणसं घरामध्ये असतील तेव्हाच हा उपाय तुम्हाला करायचा आहे. हां, घरातलं कोणीतरी बाहेर गेलं आहे, मार्केटमध्ये गेलं आहे चालेल. पण बाहेरचं जर घरामध्ये कोण आलं असेल तर हा उपाय तुम्हाला चुकूनसुद्धा करायचा नाही. ती व्यक्ती घराच्या बाहेर गेल्यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी नक्की सांगेन. मित्रांनो, तुम्हाला एक पंती घ्यायची आहे. मातीची असेल, स्टीलची असेल, कोणत्याही प्रकारची पंती तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये अखंड तांदूळ थोडेसे घ्यायचे आहेत. त्यावरती थोडासा कापूर घ्यायचा आहे आणि कापरावरती तुम्हाला 4 मिरी जी आहेत, काळी मिरी ते घ्यायचे आहेत आणि 1 लवंग घ्यायचे आहे. आणि ही जी आहे पंती तुम्हाला उंबऱ्यावरती प्रज्वलित करायची आहे. उंबऱ्यावरतीच प्रज्वलित करून तुम्हाला तिथेच ती जाळायची आहे. ती घरामध्ये वगैरे आणायची नाही. तिथेच ती प्रज्वलित करून उंबऱ्यावरच तुम्हाला ती जाळायची आहे. पण ती ठेवायच्या आधी उंबऱ्यावर स्वस्तिक काढा, हळद-कुंकू लावा आणि मग ती पंती तुम्हाला तिथं ठेवायची आहे आणि मग त्याला माचीसने प्रज्वलित करायचं आहे. आणि तिथं तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे माते, माझ्या घरातली जी काही इडापिडा आहे ती बाहेर निघून जाऊ देत. माझ्या घरी माता लक्ष्मीचं, भगवान विष्णूंचं स्वागत आहे आणि त्यांचं आगमन माझ्या घरी व्हावं आणि हीच अपेक्षा घेऊन मी हा उपाय करत आहे. या उपायाचं पूर्ण फळ मला दे आणि माझ्या घरातली इडापिडा निघून जाऊ दे. भांडणं, कलह सगळं काही या पंथीमध्ये जळून खाक होऊ देत, असं तुम्हाला तिथं बोलायचं आहे. तर मित्रांनो, उपाय अगदी साधा सोपा आहे. खूप लोकांच्या जीवनात यामुळे खूप फरक पडलेला आहे. त्यांच्या जीवनातील जे काही भांडण, कलह, पैशापाण्याविषयी, दारिद्र्याविषयी जे काही समस्या आहेत ते मिटलेले आहेत. तर मित्रांनो, अशा उपाय करून तुम्हीसुद्धा तुमचं जीवन बदलू शकतो. तर मित्रांनो, उपाय जर तुम्हाला पटला असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. अशाच नवनवीन उपायांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.